हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या बुधवार 26 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये आलोक आणि प्राजक्ता या दोघांचं जगावेगळं लग्न हे जवळपास होत आलंय. आलोक सूर्यवंशी हा लग्न मंडपात येऊन पोहोचलाय, परंतु हा आलोक सूर्यवंशी नाहीये, तर हा त्याचा एक जिवंत पुतळा आहे. म्हणजे सुलक्षणाने आलोकला अशी औषधं दिली आहेत ज्यामुळे आलोक फक्त श्वास घेतोय, परंतु तो काय करतोय हे त्यालाच माहीत नाहीये. तो फक्त चालतोय, त्याला काही बोलताही येत नाही, त्याला काही समजतही नाहीये, त्याला काही ऐकूही येत नाहीये. त्याचा जिवंत पुतळा बनलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच संपूर्ण वैद्य कुटुंब, वैद्यबुवा, प्राजक्ता, भाग्या, चारू, कौस्तुभ, तृप्ती, आजी हे सगळे आपल्या घरातील देवळात उभे असतात आणि गणपती बाप्पांसमोर हात जोडतात. वैद्यबुवा गणपती बाप्पांना म्हणतात की कोणत्याही शुभकार्याची सुरुवात तुझ्या वंदनानेच करावी असं म्हणतात. आणि आज तर माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठं शुभकार्य आहे, या घरातील सगळ्यात मोठं शुभकार्य आहे आमच्या प्राजक्ताचं लग्न. गणपती बाप्पा, आज आम्ही तुझी प्रार्थना करतोय, तुझी आरती करणार आहोत. आम्हाला आशीर्वाद दे की हे शुभकार्य कोणत्याही विघ्नाशिवाय पार पडू दे, सगळं काही ठीक होऊ दे. वैद्यबुवा आणि सगळेजण गणपती बाप्पांना नमस्कार करतात आणि मग भाग्या प्राजक्ताला म्हणते, प्राजक्ता, आज या घरात तुझ्या आवाजातील ही शेवटची गणपती बाप्पांची आरती. प्राजक्ता इमोशनल होते, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि मग प्राजक्ता गणपती बाप्पांच्या आरतीला सुरुवात करते. प्राजक्ता अतिशय सुंदर गोड आवाजात गणपती बाप्पांची आरती गात असते आणि घरातील सगळे भक्तिभावाने गणपती बाप्पांसमोर हात जोडतात. परंतु सगळ्यांच्या मनात फक्त एवढंच असतं की आजचं प्राजक्ताचं लग्न हे निर्विघ्नपणे पार पडू दे आणि प्राजक्ता तिच्या सासरी सुखाने आनंदाने नांदू दे. वैद्यबुवा, प्राजक्ता, भाग्या, चारू या सगळ्यांच्या मनात हीच प्रार्थना असते. आणि मग गणपती बाप्पांची आरती संपते. गणपती बाप्पांची आरती संपल्यानंतर वैद्यबुवा हे प्राजक्ताला तिच्या आईबाबांच्या फोटोसमोर घेऊन येतात. प्राजक्ताचे वडील रघुनाथ केशव प्रधान आणि प्राजक्ताची आई कविता रघुनाथ प्रधान हे दोघे जेव्हा प्राजक्ता अवघी 5-10 वर्षांची होती तेव्हाच देवाघरी गेले आहेत. आणि मग त्यानंतरच वैद्यबुवा प्राजक्ताला आपल्या घरी घेऊन आले. वैद्यबुवा प्राजक्ताला म्हणतात, प्राजक्ता, तू नेहमी म्हणतेस ना की तुझ्यासाठी तुझ्या आईबाबांच्या आधी मी येतो आणि आईबाबांना नमस्कार करण्याआधी तू मला नमस्कार करशील, पण आज मी तुला सांगतोय की तू आज तुझ्या आईबाबांना माझ्या आधी नमस्कार कर, कारण आजचा दिवस हा तुझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा आणि खूप मोठा दिवस आहे आणि आज तुझ्या आईबाबांचा आशीर्वाद तुला मिळायलाच हवा. तसा तर आईबाबांचा आशीर्वाद हा नेहमीच पाठीशी असतो, पण आज तुला त्याची जास्त गरज आहे. प्राजक्ता हो म्हणते आणि आईबाबांना नमस्कार करते, त्यांचा आशीर्वाद घेते. तेव्हा वैद्यबुवा हे प्राजक्ताला समजावून सांगतात, प्राजक्ता, खरंच तू माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या आयुष्याचं सोनं झालं. आज तुझे आईबाबा या जगात नसले तरीसुद्धा मी आहे आणि मला खूप बरं वाटतंय की मी आज माझं कर्तव्य पूर्ण करतोय. आज तुझं लग्न होईल, एका चांगल्या घरात चांगल्या मुलाशी तुझं लग्न होतंय. मी तुझ्या आईबाबांना दिलेलं वचन पूर्ण केलंय, तुला लहानचं मोठं केलं, तुला शिक्षण दिलं, आज तुझं लग्नही होतंय. आणि प्राजक्ताही इमोशनल होते, आपल्या आईबाबांना नमस्कार करते. घरातील सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं आणि इकडे अंबिका ही बेशुद्ध झालेल्या आलोकजवळ बसलेली असते. तेवढ्या सुलक्षणा तेथे येते आणि विचारते, अंबिका, झाला की नाही आलोक तयार? तर आलोक हा चक्क बेशुद्ध होऊन पडलाय हे पाहून सुलक्षणाला मोठा धक्काच बसतो. सुलक्षणा विचारते, अंबिका, हे काय आहे? तर अंबिका सांगते, जाऊबाई, आलोक बेशुद्ध पडलाय. डॉक्टरांनी मला जेवढा सांगितला होता ना तेवढा डोस मी त्याला दिला आणि ती औषधं घेतल्या घेतल्या तो असा खाली पडलाय. सुलक्षणा खूप घाबरते. आलोकला नेमकं काय झालंय हा प्रश्न तिलाही पडतो आणि तेवढ्यात प्रीती, सत्येन, श्रेयस तेथे पोहोचतात आणि श्रेयस विचारतो, आलोक, आलोक झोपलाय अजून? आता यांना काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न सुलक्षणाला पडतो. सुलक्षणा त्यांच्याजवळ जाते आणि प्रीती म्हणते, मोठी आई, म्हणजे आम्ही सगळे येथे तयार होऊन आलोय, लग्नासाठी एवढे सजलोय धजलोय आणि नवरदेव अजून झोपलाय, हे काय? पण आलोक भाऊजी तर कधी एवढ्या उशिरापर्यंत झोपत नाही, त्यांचं सगळं टाइम टू टाइम असतं.
आलोक भाऊजी झोपले आहेत की बेशुद्ध पडलेत? हे ऐकून सुलक्षणा खूप चिडते आणि म्हणते, प्रीती तुझी अक्कल जास्त चालू नको. आलोक कशाला बेशुद्ध पडेल? आलोक हा झोपलाय. काल रात्री पेंटिंग करता करता त्याला जास्त उशीर झाला होता, म्हणून आता जेवण केलं आणि त्याला थोडी झोप आली आणि त्याला जबरदस्ती नाही उठवायचं. जबरदस्ती उठवलं तर तो चिडतो, माहिती आहे ना, त्यामुळे आपण थोडं थांबूया. तर सत्यन म्हणतो, पण वहिनी असं कसं? त्याला उठवायला पाहिजे ना, लग्नाचा मुहूर्त निघून जाईल. काय ग अंबिका, उठव ना त्याला. अंबिकाला काय बोलावं ते कळतच नाही. आणि सुलक्षणा म्हणते, अंबिका इथे आहे ना, अंबिका ही आलोकला उठवेल. चला आपण पुढे जाऊया, अंबिका त्याला घेऊन येईल. असं म्हणून सुलक्षणा ह्या तिघांना जायला सांगते. हे तिघे रूमच्या बाहेर जातात आणि मग सुलक्षणा ही अंबिकाला समजावून सांगते, अंबिका काहीही करून आलोकला शुद्धीवर आण. तेथे जर मी नाही गेले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मी जाते हॉलवर, तेथे सगळं सांभाळते आणि येथे तू आलोकला शुद्धीत आण, त्याला तयार कर आणि लग्नाच्या हॉलवर घेऊन ये. अंबिकाला हे सगळं खूप अवघड वाटत असतं, परंतु आता सुलक्षणासमोर तिची बोलण्याची काही हिंमत होत नाही. सुलक्षणा तेथून निघून जाते आणि अंबिका आलोकला उठवण्याचा प्रयत्न करत असते. आलोक उठ, आलोक उठ, ती त्याच्या गालावर मारते, परंतु आलोक कुठे गेलाय काय माहीत. आलोक काही शुद्धीत येत नाही. आणि इकडे वैद्यबुवा प्राजक्ताच्या आईबाबांना म्हणतात, ताई, भाऊजी, ज्या दिवशी तुम्ही या जगातून गेलेत ना, त्या दिवशी मी प्राजक्ताला घेण्यासाठी तेथे आलो होतो. प्राजक्ता ही माझी मुलगी म्हणून मी स्वीकारली, तिला लहानचं मोठं केलं, तिला शिक्षण दिलं आणि आज तिचं लग्न लावून देतोय. मी तुम्हाला दिलेली सगळी वचनं पूर्ण केली, माझी सगळी कर्तव्य पूर्ण केली. पण खरं सांगू का, प्राजक्ता ही कधीच मला माझी जबाबदारी नाही वाटली, तर प्राजक्ता हे मला मिळालेलं वरदान मला वाटलं. तुम्हाला खरं सांगायचं तर तुम्ही तुमच्या सोन्यासारखी मुलगी माझ्या पदरात टाकली आणि माझ्या आयुष्याचं सोनं केलंय. हे ऐकून सगळे खूप इमोशनल होतात. प्राजक्ता भाग्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, फक्त आजी तोंड वाकडं करते. आणि वैद्यबुवा हे प्राजक्ताच्या आईबाबांना म्हणतात, आज जो तुमचा मान होता तो मान मला मिळतोय. प्राजक्ताचं कन्यादान करण्याचा मान हा तुम्हाला मिळायला हवा होता, परंतु देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि तो मान आज मला मिळतोय. पण काळजी करू नका, तुमच्या प्राजक्ताचं सगळं काही ठीक होईल. असाच मी मुलगा आणि सासर तिच्यासाठी पाहिलंय. प्राजक्ता आज तिच्या सासरी जाईल, तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात करेल आणि या घरात तिला मिळालं नसेल एवढं सुख, एवढा आनंद तिला तिच्या सासरी नक्की मिळेल. प्राजक्ताचे आईबाबा, तुम्ही काळजी करू नका. मी आजपर्यंत जेवढी काळजी प्राजक्ताची घेतली ना, तेवढीच काळजी तिची त्या घरात सुद्धा घेतली जाईल. तुम्ही निर्धास्त राहा. प्राजक्ता इमोशनल होते. आजी मात्र तोंड वाकडं करते की वैद्यबुवा या प्राजक्ताची किती काळजी करताय, किती कौतुक करताय. आणि मग वैद्यबुवा प्राजक्ता आईबाबांसमोर हात जोडतात आणि वैद्यबुवा म्हणतात, चला आता लग्नाच्या हॉलवर जाण्याची वेळ झाली आहे. मग चारू ही प्राजक्ताला म्हणते, आता मुंडावळ्या बांधायच्या आहेत. ती भाग्याकडे मुंडावळे देते आणि भाग्या प्राजक्ताच्या डोक्याला या मुंडावळ्या बांधते आणि म्हणते, चला नवरीबाई, हॉलवर जाण्याची वेळ झाली आहे. तुमचा नवरोबा तुमची वाट पाहत असेल. प्राजक्ता लाजते आणि भाग्या तिला विचारते, काय झाले प्राजक्ता, टेन्शन आलंय का तुला? प्राजक्ता काहीच बोलत नाही. तर भाग्या म्हणते, तुला मी सांगितलंय ना, माझा एक मंत्र नेहमी लक्षात ठेवायचा. टेन्शन आलं की म्हणायचं टेन्शनच्या नानाची, आणि सगळे म्हणतात टांग आणि सगळे हसू लागतात. भाग्या प्राजक्ताला मिठी मारते आणि मग प्राजक्ता ही भाग्याकडे पाठ राखीन म्हणून कलश देते. भाग्या हा कलश घेते आणि वैद्यबुवा हे भाग्याला सांगतात, भाग्या आज तू प्राजक्ताची पाठ राखीन आहेस. आज काहीही झालं तरी प्राजक्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा. एक सेकंदासाठीही तिची साथ सोडू नको. पाठ राखीन म्हणजे काय असते, पाठ राखीनीची कर्तव्य काय असतात, आज ती तुला सगळी पूर्ण करायची आहे. सगळ्या जगाला दाखवून द्यायचं आहे की प्राजक्तासाठी तुझ्यापेक्षा चांगली पाठ राखीन दुसरी कोणतीही असू शकत नाही. भाग्या प्राजक्ता खूप इमोशनल होतात. पुन्हा एकदा गणपती बाप्पाला हात जोडतात आणि हे सगळे हॉलकडे जायला निघतात. इकडे अंबिकाची मात्र चांगलीच वाट लागलेली असते. अंबिका ही आलोकला उठवण्याचा प्रयत्न करत असते. आलोक उठ, आलोक उठ, पण आलोक काही उठायचं नाव घेत नाही. अंबिका वेगवेगळे प्रयत्न करून पाहते, त्याला हाणून पाहते, मारून पाहते, तो उठत नाही. मग त्यानंतर आलोकला मोठ्या आवाजाचा खूप त्रास होतो, त्यामुळे ती मोबाईलमध्ये एक मोठा आवाज प्ले करते, त्याच्या कानाजवळ मोबाईल नेते, पण तरीसुद्धा आलोक काही उठत नाही. अंबिकाला खूप टेन्शन येतं.
तिकडे सगळेजण लग्नाच्या हॉलवर पोहोचले असतील, लग्नाचा मुहूर्त जवळ येतोय आणि आलोक काही शुद्धीवर येत नाहीये. आता काय करायचं हाच प्रश्न अंबिकाला पडतो. ती विचार करत असते तेवढ्यात अंबिकाला पाण्याचा जार दिसतो आणि आलोक आता हा पाणी तोंडावर टाकल्यानंतरच उठेल असं अंबिकाला वाटतं आणि अंबिका चक्क संपूर्णच्या संपूर्ण पाण्याचा जार आलोकच्या चेहऱ्यावर फेकून मारते आणि एवढं सगळं पाणी पडल्यानंतर आलोक हा कसा बसा झोपेतून किंवा बेशुद्धावस्थेतून जागा होतो. अंबिका घाबरलेली असते आणि आलोक हा नाही नाही करत आपल्या जागेवर उठून बसतो, परंतु त्याची अवस्था खूप बिकट असते. तो काही रिॲक्शन देत नाही, काय नाही, फक्त तो शुद्धीवर येतो आणि उठून बसतो. अंबिका पाहत असते की आलोकची रिॲक्शन आता काय असणार आहे. आणि इकडे संपूर्ण वैद्य कुटुंब हे प्राजक्ताला घेऊन लग्नाच्या हॉलवर पोहोचतं. प्राजक्ता, भाग्या, वैद्यबुवा, चारू, आजी, तृप्ती, कौस्तुभ सगळे असतात आणि मग ते या लग्नाच्या हॉलच्या गेटवर येऊन पोहोचतात. तसं पाहायला गेलं तर लग्नाची व्यवस्था मुलीकडचे करत असतात आणि मुलाकडचे आल्यानंतर त्यांचं स्वागत होतं. पण येथे सुलक्षणाने लग्नाची सगळी व्यवस्था केली आहे, त्यामुळे हे संपूर्ण वैद्य कुटुंब प्राजक्ता तेथे येतात आणि मग सुलक्षणाकडून काही माणसं तेथे असतात जे वैद्य कुटुंबाचं आणि प्राजक्ताचं स्वागत करतात. हा माणूस सांगतो की सुलक्षणा सूर्यवंशी यांच्याकडून आम्ही तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय, या आतमध्ये तुमच्या चहा पाण्याची नाश्त्याची सगळी सोय केलेली. हे ऐकून तृप्ती भलतीच खुश होते आणि म्हणते, अरे वा, याला म्हणतात मोठ्या घरात लग्न केल्याचे फायदे. आता मुलीवाल्यांचं सुद्धा स्वागत होणार, त्यांना सुद्धा चहा पाणी नाश्ता विचारला जाणार. सगळेजण विचार करतात तृप्ती हे काय बोलतीये आणि मग सगळेजण हॉलमध्ये येतात. तेवढ्यात गुरुजी तेथे येतात. वैद्यबुवा त्यांना नमस्कार करतात. गुरुजी सांगतात, वैद्यबुवा सगळी तयारी झाली आहे, मुलाकडील लोक थोड्याच वेळात येतील, तोपर्यंत आपण मुलीच्या ज्या काही पूजा आहेत तेवढ्या उरकून घेऊया. वैद्यबुवा हो म्हणतात आणि मग प्राजक्ता आणि भाग्या या दोघी पूजेसाठी बसतात व गुरुजी तिला पूजा सांगत असतात. प्राजक्ता ही थोडी टेन्शनमध्ये असते आणि पुन्हा पुन्हा दाराकडे पाहत असते, आलोक आला की नाही, आलोक आला की नाही, हे भाग्याच्या लक्षात येतं. आणि भाग्या म्हणते, ओ नवरीबाई, तुमचा नवरोबा येईल लवकर, एवढ्या काय अधीर झाल्या आहात, अशी ती चेष्टा करते. प्राजक्ता लाजण्याचं नाटक करते, पण प्राजक्ता ही लाजत नाहीये तर घाबरली आहे हे भाग्याला माहीत नाहीये. आणि इकडे आलोक हा शुद्धीत आलेला असतो, परंतु तो पूर्णपणे सुन्न असतो. त्याचे फक्त श्वास सुरू आहेत, त्याचं फक्त डोळे उघडलेत, परंतु तो काय बोलतोय काय नाही, त्याला बोलताही येत नाही, त्याला काही ऐकू येत नाही, त्याच्याकडे कोणतीच रिॲक्शन नसते आणि तो फक्त एकटक पाहत असतो. आणि हे पाहून अंबिका चांगलीच घाबरते. अंबिका त्याला त्याच्या लग्नाचा ड्रेस दाखवते आणि म्हणते, आलोक चल, आपल्याला एका फंक्शनला जायचं आहे आणि तुझ्यासाठी मी हा ड्रेस निवडला आहे, हा ड्रेस घालूनच तू जायचं आहे. पण आलोक काहीच रिॲक्शन देत नाही. आणि अंबिकाला आठवतं की डॉक्टरांनी काय सांगितलं होतं की ही औषधं घेतल्यानंतर आलोक सुन्न होईल, तो रिॲक्शन देणार नाही किंवा लेट देईल. पण अंबिकाला खूप वाईट वाटतं. अंबिका विचार करते त्या औषधांच्या प्रभावामुळे आलोकची ही काय अवस्था झाली आहे, काहीच कळत नाही आहे. आणि इकडे चारू, प्राजक्ता आणि भाग्या या दोघांना गौरी पूजनासाठी घेऊन येते आणि या पूजेचं काय महत्त्व असतं हे सगळं चारू प्राजक्ताला समजावून सांगते आणि तिला म्हणते, प्राजक्ता, ही पूजा प्रत्येक नवरी लग्नाच्या आधी करत असते. वैवाहिक जीवनात सुख, शांती, समाधान, आनंद हे सगळं मिळवण्यासाठी. आणि जोपर्यंत मंगलाष्टक सुरू होत नाही तोपर्यंत तू येथेच राहायचंय आणि ही पूजा करायची. प्राजक्ता हो म्हणते आणि चारू म्हणते, चल भाग्या, आपण आलोक सूर्यवंशी आले असतील त्यांना ओवाळून घेऊया. भाग्या म्हणते, ओ नवरीबाई, येथेच थांबा, तुमचे नवरोबा कसे दिसताय ना ते मी पाहून येते. भाग्या हसते, प्राजक्ता सुद्धा खोटं खोटं हसते आणि भाग्या तेथून निघून जाते. पण प्राजक्ता मनातल्या मनात विचार करते, भाग्या तुला माहीत नाहीये की माझा नवरा आल्यानंतर येथे काय होणार आहे, आजच्या लग्नात काय होईल, असा विचार करून प्राजक्ताला खूप टेन्शन येतं. आणि त्याच वेळेस संपूर्ण सूर्यवंशी कुटुंब लग्नाच्या स्थळी पोहोचतं. सत्येन असतो, इंद्रजित असतो, सुलक्षणा असते, प्रीती, श्रेयस हे सगळे असतात आणि मग वैद्यबुवा, चारू हे सगळेजण त्यांचं स्वागत करतात. इंद्रजित पुढे असतो, पण यांच्यामध्ये आलोक नाहीये हे त्यांच्या लक्षात येत नाही. सगळेजण एकमेकांना नमस्कार करतात आणि मग वैद्यबुवा इंद्रजितची ओळख चारूशी करून देतात. चारू हे आहेत इंद्रजित सूर्यवंशी, आलोक रावांचे वडील.
मग इंद्रजित नमस्कार करतो. मग वैद्यबुवा चारूची ओळख करून देतात. ही माझी बायको चारू. चारू नमस्कार करते. आणि मग तेवढ्यात सगळ्यांचे नमस्कार झाल्यानंतर वैद्यबुवा विचारतात, आलोक कुठे आहे? आलोक कसा नाही आला तुमच्याबरोबर? आता काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न सुलक्षणाला पडतो. आणि तृप्ती जोक मारते, तुम्ही काय नवरदेवालाच विसरून आला की काय? पण कुणीच हसत नाही. सगळे छोटी छोटी खोटी खोटी स्माईल करतात. आणि सुलक्षणा सांगते, आलोक येणारे ते काय झालं ना, आलोकला मायग्रेन अटॅक आला. त्याचं डोकं खूप दुखत होतं. त्याला थोडं औषध दिलंय आणि आता त्याला थोडं बरं वाटतंय. थोड्याच वेळात तो येईल. अंबिका आणि तो घरून निघाले आहेत. 5-10 मिनिटात पोहोचतील. आता नवरदेवच आला नाही हे सगळ्यांना विचित्र वाटतं. पण सुलक्षणासमोर कोण काय बोलणार? त्यामुळे वैद्यबुवा चारूला म्हणतात, चारू यांना वळून घे. त्यानंतर आपण आलोकरावांना ओवाळू. चारू हो म्हणते. आणि मग या सगळ्या वऱ्हाडींना ती ओवाळते आणि सगळ्यांचं स्वागत करते. आणि इकडे अंबिकाने चक्क आलोकला नवरदेवाच्या कपड्यांमध्ये तयार केलेलं असतं. ती त्याला आरशासमोर घेऊन येते आणि विचारते, आलोक छान दिसतंय ना? परंतु आलोक काहीच बोलत नाही. त्याचे डोळेसुद्धा असे अर्धे झाकलेले असतात आणि एक शब्द ते तोंडून फुटत नाही. त्याला काही ऐकू येत नाही. आणि त्याची ही अवस्था पाहून अंबिकाला खूप टेन्शन येतं. अंबिका विचार करते, जाऊबाई तुम्ही दिलेल्या औषधांमुळे आलोकची काय अवस्था झाली आहे. आता पुढे काय होईल ना काहीच कळत नाहीये. मी फक्त आलोकला लग्न मंडपात घेऊन येते. पुढची जबाबदारी तुमची, असा विचार अंबिका करते. आणि इकडे प्रीती आणि श्रेयस मात्र भलतेच खुश असतात. प्रीती श्रेयसला म्हणते, मला नाही वाटत आलोक भाऊजी आणि प्राजक्ताच्या लग्नाचा बँड वाजेल. तर श्रेयस म्हणतो, हो लग्नाचा बँड नाही वाजणार, पण मोठ्या आईच्या प्लॅनचा बँड मात्र वाजतोय. मजा येते हे सगळं पाहायला. तेवढ्यात तृप्ती तेथे येते. प्रीती आणि श्रेयसला आपल्याबरोबर घेऊन जाते. वैद्यबुवांना टेन्शन आलेलं असतं. ते चारूजवळ आजीजवळ येतात. भाग्यासुद्धा तेथे असते. वैद्यबुवा म्हणतात, मला काही पटतच नाहीये. लग्नाचा मुहूर्त जवळ आला, अजूनही नवरदेव आलेला नाहीये. आणि सुलक्षणा मॅडम हे सगळं काय करताय? भाग्याला टेन्शन येतं. भाग्या ही प्राजक्ताजवळ येते आणि प्राजक्ताला विचारते, तुला आलोक सूर्यवंशींचा काही कॉल वगैरे आला होता का? सकाळपासून तुझं काही बोलणं झालं होतं का? प्राजक्ता विचारते, नाही काय झालंय? आणि मग भाग्या तिला सांगते, अगं सगळे सूर्यवंशी बाहेर आले आहेत, परंतु अजून आलोक सूर्यवंशीच नाही आले आणि अंबिका सूर्यवंशी सुद्धा नाही आले आहेत. सुलक्षणा मॅडम सांगत होत्या की आलोक सरांना मायग्रेनचा अटॅक आला होता, त्यामुळे त्यांना याचा उशीर होतोय. तुला माहीत होतं का की त्यांना मायग्रेनचा त्रास आहे? प्राजक्ता काहीच बोलत नाही. भाग्या म्हणते, मला असं वाटलं की तुला माहीत असेल म्हणून मी विचारायला आले. नको टेन्शन घेऊ. सुलक्षणा मॅमने सांगितलंय की थोड्याच वेळात ते येतील आणि मग लग्नाला सुरुवात होईल. ते आले की मी तुला बोलवते बरं का. नको काळजी करू, येईल तुझा नवरा. प्राजक्ता खोटी खोटी स्माईल करते. भाग्या तेथून निघून जाते. आणि प्राजक्ता विचार करते, आलोक सरांना मायग्रेनचा अटॅक? नाही नाही, त्यांना तर मायग्रेनचा त्रास नाहीये. मग सुलक्षणा मॅमने असं का सांगितलं? आणि आलोक सरांना न घेता सुलक्षणा मॅम कशा काय आल्या? नक्कीच काहीतरी गडबड आहे. सुलक्षणा मॅमने चुकीचं कारण सांगितलंय, खोटं सांगितलंय. मग आलोक सर अजून का आले नसतील? नेमकं घडतंय तरी काय? हाच प्रश्न प्राजक्ताला पडतो. प्राजक्ताला खूप टेन्शन येतं की आजचं लग्न हे निर्विघ्नपणे पार पडतं की नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आलोक आणि प्राजक्ताचं हे जगावेगळं लग्न पाहायला मजा येते. अनेक गोष्टी मनाला पटत नाहीये, पण एंटरटेनमेंट मिळतीये एवढं मात्र खरं. आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पाठ राखीन मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अंबिका आलोकला घेऊन लग्न मंडपात पोहोचणार. आलोक एकदम डॅशिंग दिसत असेल. डोक्यावर तो फेटा, डोळ्यावर तो काळा चष्मा, मुंडावळ्या लावलेल्या तो नवरदेवाचा ड्रेस. परंतु आलोकच्या डोळ्यावर चष्मा का लावलाय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याच्या डोळ्यांचं सत्य कोणाला कळू नये. आलोक हा लग्न मंडपात येईल. भाग्या धावत पळत प्राजक्ताजवळ येणार आणि प्राजक्ताला सांगणार, प्राजक्ता आलाय बरं का तुझा नवरा. काय डॅशिंग दिसतोय, काय हँडसम दिसतोय, का गॉगल लावलाय, ड्रेस तर खूप छान आहे, अगदी तुला मॅचिंग, खूप छान दिसतोय. हे ऐकून प्राजक्ताला हायसं वाटेल की आला बाबा एकदाचा माझ्याशी लग्न करायला आणि माझ्या आयुष्याचं नुकसान करायला. प्राजक्ता खोटी खोटी स्माईल करणार आणि मग त्यानंतर वैद्यबुवा, चारू हे सगळेजण आलोकचं स्वागत करायला लग्न मंडपाच्या गेटजवळ येणार.
आणि आलोकच्या डोळ्यावर गॉगल असेल तो सुन्न झालेला असणार. वैद्यबुवा त्याची चौकशी करणार. काय जावई बापू, मायग्रेनचा अटॅक आला होता का? आता बरं आहे ना, काही टेन्शन घेऊ नका बरं का, सगळं काही ठीक होईल. लग्नाच्या वेळेस टेन्शन येतं, पण सगळं काही ठीक होऊन जातं. पण आलोक काहीच रिॲक्शन देणार नाही. आणि तेव्हा मग वैद्यबुवा हे विचारतील, सुलक्षणा मॅम काय झालंय? आलोक एक शब्दही बोलत नाहीये, काही त्रास होतोय का त्याला? त्यामुळे सुलक्षणा खूप घाबरणार. आता सुलक्षणा ही वैद्यबुवांना काय उत्तर देईल आणि हे लग्न कसं निभावून नेईल हे पाहायला मजा येणार आहे. पण आलोक आणि प्राजक्ताच्या लग्नात अजून खूप धमाके व्हायचे बाकी आहेत, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पाठ राखीन या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.